नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि हा जर निर्णय आज शेतकऱ्याबाबतीत जर नाही झाला तर हे शेतकरी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. मोठे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो, कारण 8 तारखेपासून सुरू झालेलं हिवाळी अधिवेशन 14 तारखेपर्यंत चालणार हे स्वतः राज्य शासनानं सांगितलेलं होतं आणि आता 14 तारीख आलेली आहे. आज शेवटचा दिवस आहे. ह्या अधिवेशनातून शेतकऱ्याला नेमकं काय मिळालं हा विचार करण्यासारखा बाब आहे म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो. कारण या अधिवेशनामध्ये ज्या गोष्टींची शेतकऱ्याने अपेक्षा केलेली होती ती एकही गोष्ट शेतकऱ्यांना ह्या अधिवेशनातून मिळालेली नाही आहे असे स्पष्ट संकेत सध्या दिसत आहेत. परंतु बाकीच्या गोष्टी होतील. आपण अपेक्षा केली होती नमोच्या हप्त्याची, त्याबाबतही निर्णय झालेला नाही. त्याही गोष्टीची अपेक्षा आहे, पण त्यापेक्षाही सर्वात मोठी गोष्ट खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या शेतकरी मित्रांनो, याबाबत कुठलीही अपडेट या अधिवेशनामध्ये बोलली गेलेली नाही आहे, चर्चा केली गेलेली नाही आहे. परंतु सर्वात मोठी अपडेट ह्याच्यामधून जर पाहायची म्हणली शेतकरी मित्रांनो, तर या शेतकऱ्याबाबत जर निर्णय नाही झाला तर हे शेतकरी लटकू शकतात. यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागेल. तर कोणती शेतकरी आहेत? शेतकरी मित्रांनो, आपण अधिवेशन चालू व्हायच्या अगोदर व्हिडिओ टाकला होता की या अधिवेशनातून एक 3 बाबी साध्य केल्या जाऊ शकतात. एक पहिली मोठी बाब म्हणजे नमो शेतकरी योजनेबाबत मोठी अपडेट. त्याचबाबत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नव्हता त्या शेतकऱ्याबाबत, आणि आज जरी खरीप हंगाम 2025चा पीक विमा तुम्ही भरलेला असाल तर तो पीक विमा तुम्हाला मिळण्याची खात्री आहे का? कारण या अधिवेशनामध्ये याबाबत एकही प्रश्न विचारला गेलेला नाही आहे. कारण हा जर निर्णय आज नाही झाला, आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा शेतकरी मित्रांनो, याबाबत कुणीही काहीही विषय याबाबत काढलेला नाही आहे. कोणता विषय? शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांचे पूर्ण अर्ज बाद झालेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून अपडेट आहे, प्रत्येक जिल्ह्यातून माहिती आहे की खूप शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीमार्फत परत पाठवले जात आहेत आणि त्या अर्जाबाबत विधानसभेत एकही प्रश्न कोणी विचारलेला नाही आहे. आणि त्याबाबत जर कोणी आज आवाज उठवला तर त्याबाबत योग्य तो निर्णय होऊ शकतो. अन्यथा विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार करत आहे. कारण सामायिक शेतकऱ्यांचे ज्याप्रमाणे अर्ज विमा कंपनीला भरले गेलेले आहेत, त्या सामायिक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अर्जाबाबत विमा कंपनीनं अर्ज परत पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते अर्ज परत पाठवून बाद करण्याचे प्रकार सध्या चालू आहेत. विमा कंपनीला डॉक्युमेंट सबमिट करूनही ते अर्ज बाद होत आहेत. त्याबाबत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केले की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पीक विम्याची जर स्टेटस चेक करत राहा, अप्रूव्हल आले का चेक करत राहा. कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे. उद्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व पीक कापणीचे अहवाल विमा कंपनीला पोच होतील आणि ते पोच झाल्यानंतर त्याच्यानंतर विमा कंपनी विमा वाटपाच्या पीक कापणीच्या अहवालावर परत विमा कंपनी कॅल्क्युलेशन करण्याच्या प्रक्रियेत गुंतून जाणार. परंतु ही सर्व प्रक्रिया होत असताना ज्या सामायिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत ती विमा कंपनी परत पाठवत आहे. मग आता हे ज्या शेतकऱ्यांचे विमा कंपनीने अर्ज परत पाठवले आहेत, मग ते कशामुळे पाठवले? विमा कंपनी त्या शेतकऱ्यांना विमा देणार आहे का नाही याबाबत कुठलीही ठोस भूमिका नाही आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनानं आवाज उठवणं गरजेचा होता. परंतु 8 तारखेपासून 14 तारखेपासून अधिवेशन चालू आहे, परंतु याच्यामध्ये एकाही शेतकऱ्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला नाही आणि याबाबत कोणीही प्रश्न विचारलेला नाही. कारण अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेत त्याबाबत विमा कंपनीबाबत सरकार ठोस भूमिका घेईल आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होणं गरजेचं होतं. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आज शेवटचा दिवस आहे आणि सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की याबाबत योग्य ती भूमिका प्रशासकीय अधिकारी मांडतील आणि याबाबत
विमा कंपनीच्या विरोधात आवाज उठवला जाईल. कारण सध्या अतिवृष्टी अनुदानाबाबतच चर्चा अख्ख्या विधानसभेत गाजत आहे. केंद्राच्या न आलेल्या अनुदानाबाबतच चर्चा विधानसभेत गाजत आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे भरून पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज बाद होत आहेत, त्या शेतकऱ्याबाबत कुणीही आवाज उठवायला तयार दिसत नाही आहे. त्यामुळं राज्य शासन असो, स्वतःचे आपले जिल्ह्याचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असो, यांनी याबाबत आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण खूप शेतकऱ्यांचे अर्ज बाद झाले. ज्या शेतकऱ्यांचा अर्ज बाद झाला आहे त्याही शेतकऱ्यांना माहीत नाही की त्याचा अर्ज बाद झाला आहे. त्याबाबत या अधिवेशनामध्ये या निर्णयाबाबत योग्य तो आदेश काढणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज बाद होत आहेत, त्या अर्जाबाबत ठोस भूमिका या अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी होणं अपेक्षित आहे. आज जर तो निर्णय नाही झाला शेतकरी मित्रांनो, तर या शेतकऱ्यांवर पीक विमा न मिळण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळं अपेक्षा आहे की आज तरी याबाबत ठोस भूमिका घेतली जावी. मला वाटत नाही की नमो शेतकरी योजनेचा 7 ते 8 दिवसात निर्णय घेतलेला नाही. आज घेतील का नाही हे अपेक्षा आहे. कारण शेवटच्या दिवसात हा निर्णय होईल असं मला तरी वाटत नाही. परंतु आपण प्रतीक्षा करू. पण तो नमोचा हप्ता असो, इतर ज्या गोष्टीच्या बाबी असो, पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्याबाबतही निर्णय होणं बाकी होतं. त्याबाबतही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं आज जरी हे 2-3 निर्णय नाही झाले शेतकरी मित्रांनो, नमोबाबत अपडेट नंतर येऊ शकते. एखाद्या वेळेस त्यांनी कधीही तो GR काढू शकतात, निधी मंजूर केला जाऊ शकतो. परंतु जे शेतकरी पीक विमा न भरलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशाबाबत आज जर निर्णय नाही झाला, तर मुख्यत्वे करून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना ही टांगती तलवार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, त्यांनाही टांगती तलवार आहे असं म्हणायला का हरकत नाही. कारण आज शेवटचा दिवस अधिवेशनाचा आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, त्या शेतकऱ्यांचे जे अर्ज बाद होत आहेत, त्याबाबत राज्य शासनाने ठोस भूमिका जाहीर करावी, विमा कंपनीला आदेशित करावं. आणि दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही, त्याबाबत राज्य शासनानं स्वतःच्या तिजोरीतून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं होतं. परंतु हे तिन्ही निर्णय राज्य सरकारनं अधिवेशनामध्ये अपेक्षित होते, ते घेतलेले नाही आहेत. परंतु ह्या दोन्ही निर्णयापेक्षा सर्वात मोठा निर्णय ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, ते शेतकरी अडचणीत येऊ नये. त्यांचा जर अर्ज बाद झाला तर विमा कंपनीनं तो अर्ज बाद ठरवलेला असेल आणि त्याबाबत जर प्रशासनानं आवाज नाही उठवला, तर शेतकऱ्यांना मात्र त्या विम्यापासून वंचित राहू शकतं. सामायिक शेतकरी असो अथवा वैयक्तिक शेतकरी असो, त्याबाबत आजच्या अधिवेशनामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज बाद झालेत, त्याबाबत योग्य तो निर्णय येण्याची अपेक्षा आहे. अन्यथा तो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू शकतो. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.